राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्स सीड्स डीलर्स असोसिएशननं आजपासून पुकारलेल्या राज्यव्यापी बेमुदत बंद आंदोलनाचा कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। नाशिकच्या चांदवडलाही कृषी निविष्ठा चालकांनी बंदमध्ये सहभाग घेतलाय। त्यामुळे चांदवडमधील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांची दुकानं कडकडीत बंद आहेत। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत बंद सुरूच ठेवण्याचा निर्धार कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी केलेला आहे। आज कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी तहसीलदार अनिल चव्हाण यांना मागण्यांचं निवेदन दिलंय व आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचाव्यात अशी मागणी केलेली आहे। यावेळी संजय जाधव, काका भालेराव, विकास भुजाडे, मनोज शिंदे, अजय पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्वच कृषी निविष्ठा विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बेमुदत संपतून पुकारलेला आहे आणि या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेला आहात, काय सांगता? मापदा आणि नाशिक जिल्हा ॲग्रो डीलर्स असोसिएशनच्या आदेशानुसार चांदवड तालुका ॲग्रो डीलर्स असोसिएशनने आजपासून संपात सहभाग घेतलाय। चांदवड तालुका सर्व विक्रेते बंधूंनी 100% संपात सहभागी झालोय। याचं कारण मोठ्या प्रमाणात अन्याय या ठिकाणी विक्रेत्यांवर होत आहे। कंपन्या मोठ्या प्रमाणात लिंकिंग करत आहेत। एक युरियाची गाडी घ्यायला गेलं 60,000 रुपयाची गाडी घ्यायची, 1,20,000 रुपयाचं मटेरियल घ्यायचं। DAPची गाडी घ्यायची, त्याच्यावर लिंकिंग घ्यायची। जे मटेरियल विकत नाही ते मटेरियल डंपिंग केलं जातं आणि आमच्या गोडाऊनला बऱ्याच दिवसापासून असं मटेरियल या ठिकाणी पडलेलं आहे। त्यामुळं मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झालेली आहे आणि DAPच्या बाबतीत तसंच DAP पण मिळत नाही, युरिया पण मिळत नाही। आज सर्व शेतकरी फक्त DAP आणि युरिया या ठिकाणी मागताय, त्याचे भाव कमी म्हणून। बाकीचे मटेरियल 10-26-26चे भाव गंगनाला मिळाले, 12-32चे भाव गंगनाला मिळत नाही। त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विक्रेत्याला अडचण निर्माण केली। शुल्लक बातमीवरून शुल्लक काहीतरी चुका झाल्या त्याच्यावर आमच्या काही विक्रेत्यांचे लायसन्स सस्पेंड केले, म्हणून साठी आम्ही आज आंदोलनात उतरलोय। बियाण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर ज्या कंपन्यांना शासनानं मान्यता दिलेली आहे, ज्या कंपन्यांना या ठिकाणी मान्यता प्राप्त बियाणं आम्ही घेतो, सीलपॅक बियाणं घेताना सीलपॅक घेतो, शेतकऱ्याला देताना सीलपॅक देतो। त्या ठिकाणी जर काही अडचण आली तर आम्हाला त्या ठिकाणी दोषीत धरलं जातं। आमचं असं म्हणणं आहे, आम्ही सीलपॅक घेतले, सीलपॅक दिलेलं आहे। जर त्या ठिकाणी ज्या बियाण्याची अडचण आहे त्या ठिकाणी ज्या कंपनी आहे त्या कंपनीला आपण दोषी धरलं पाहिजे। आम्हाला त्या ठिकाणी दोषी न धरता साक्षीदार म्हणून आम्हाला टाका त्या ठिकाणी, हे आम्ही बियाणं दिले। अशा पद्धतीमध्ये या शासनानं मोठ्या प्रमाणात आमची अडचण निर्माण केली, शेतकऱ्याची अडचण निर्माण केली। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या कडकडीत बंद पाडू असं या ठिकाणी आवाहन करतो। नाशिक जिल्हा ॲग्रो डीलर असोसिएशनच्या बेमुदत संपामध्ये आमचे चांदवड ॲग्रो डीलर्स असोसिएशन सामील झाले। आज 27 तारखेपासून जोपर्यंत आमच्या शासन मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हा बंद असाच राहील। आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या शासनाने बंद कर, त्याच्यामध्ये प्रामुख्याने मागणी अशी की जी फर्टिलायझर लिंकिंग आहे ती तात्काळ बंद करण्यात यावी। तसंच युरिया आणि DAP वरून जो आमच्या पूर्ण स्टॉकच्या याच्यावर जे निर्बंध आणले ते आमच्या शासनाने जी ही आहे ती बंद करण्यात यावी। तसंच साथी पोर्टलचे जे नियम आहे ते शिथिल करण्यात यावे आणि शासनाने जो आम्हाला प्रत्येक याच्यावरून छोट्या गोष्टी म्हणून हे केलंय त्याच्यावरून आम्हाला वेठीस धरलं त्या गोष्टी ठेवलंय। तसेच सॅम्पल जर फेल गेले तर सॅम्पल फेल गेल्यानंतर जो गुन्हा आमच्यावर दाखल होतो तो आमच्यावर न होता कंपनी होऊन आम्हाला त्याचे साक्षीदार बनावं, असे जे छोटे 5 नियम आहेत त्याच्यासाठी आम्ही आज हा बंद केला आहे। जोपर्यंत आमचे शासन मान्य करत नाही हा बंद असाच बेमुदत बंद राहील अशी आम्ही मागणीसाठी आज बंद पुकारलेला आहे। खताच्या याच्यात बऱ्याचशा कंप्लेंटी शासनानं नोंदवल्या, त्यात दुकानदारांचे लायसन्स सस्पेंड केले। ते लायसन्स सस्पेंड न करता त्यांना पूर्ववत व्यवस्थित लायसन्स विक्रीची परवानगी द्यावी। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।